ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 141वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 140व्या प्रवचन पुष्पात आपण ह्या 15व्या अध्यायाचे पुरुषोत्तम योग ह्या अध्यायाचा सारांश रूपाने अंतरंग समजून घेतला व यातील विविध विषयांचा सारांश थोडक्यात समजून घेतला। आजच्या 141व्या प्रवचन पुष्पात आपण संसार वृक्षाचे स्वरूप कसे असते, संसाराला अश्वत्थाचे म्हणजेच पिंपळाचे उपमा का दिलेली आहे याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या 141व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अमर व अतिपवित्र युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा मधुर संवाद सुख संवाद अमर संवाद अतिपवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा तळमळीने प्रयत्न करत आहेत। आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण
प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता मी तुला संसार वृक्षाचे स्वरूप कसे असते, मी कशाला संसार वृक्ष म्हणतो, अश्वत्थ म्हणजेच पिंपळ या वृक्षाला मी संसार वृक्ष का म्हणतो, संसार वृक्षाचे अनित्यत्व आणि मिथ्यत्व काय आहे हे तुला व्यवस्थितपणे समजावून सांगतो. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, याआधी मी तुला वक्राकार ब्रह्माचे म्हणजेच मायेचे उगमस्थान, आदिमूळ माया म्हणजेच अधिष्ठान काय आहे हे समजावून सांगितले होते. तेच ते ब्रह्म, तेच ते सत्य आहे आणि ते असत्य देखील आहे. अर्जुना, हे ब्रह्मच, आदिमूळ मायाच संसार वृक्षाचे बीज भाव आहे आणि ह्या बीजामुळेच हे संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. या संसारामध्ये, या संसार वृक्षामध्ये याचे मूळ जर काही असेल तर ते मूळ म्हणजे आहे अज्ञान. ही चिदवृत्ती, हे महातत्व म्हणजेच ब्रह्म जेव्हा अहंकार, त्रिगुण, पंचमहाभूते एकत्र करतात तेव्हा ही सृष्टी विविध रूपाने, विविध विभूतीने निर्माण होते. यालाच मी संसार वृक्ष असे म्हणतो. ह्या एकत्र झालेल्या, पंजीकरण झालेल्या गोष्टीमध्ये जेव्हा अष्टधा प्रकृती मिश्रित होते तेव्हा हा संसार वृक्ष, याचे बीज अंकुर पावायला सुरुवात होते. अर्जुना, हे जे अंकुर आहे त्यालाच मी भ्रम देखील म्हणतो. हा अंकुर, हे संसार वृक्ष जरी अमर वाटत असले तरी हे नाशवंत आहे. अर्जुना, मनुष्य हा भ्रम निर्माण करतो की हे संपूर्ण सृष्टी ही सत्य आहे. ही संपूर्ण सृष्टी अनेक वेळा याची उत्पत्ती झाली आहे आणि याचा लय देखील झाला आहे. पण मनुष्याच्या या छोट्याशा 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याला हे समजत नाही की ही सृष्टी म्हणजेच हे संसार वृक्ष हे मिथ्य आहे, अनित्य आहे. हे अनित्य असूनही नित्य भासते याचे एकमेव कारण म्हणजे मनुष्याचे अज्ञान होय. अर्जुना, मनुष्य हा सर्वज्ञ जाणता नाही. त्याला असे वाटते की तो सर्व जाणतो, पण त्याच्या छोट्याशा आयुष्यामध्ये या संपूर्ण ब्रह्माच्या संसार वृक्षाबद्दल त्याला माहिती मिळणे हे कठीण आहे. दशलक्ष मनुष्यामधूनच एखादा शुद्ध सत्वगुणी ह्या ज्ञान प्राप्तीचा लाभ घेतो. अर्जुना, ह्या संसार वृक्षामध्ये 4 प्रकारचे जीव आढळतात. हे मी तुला याआधीच समजावून सांगितले. असंख्य योनी या संसार वृक्षामध्ये म्हणजेच सृष्टीमध्ये निर्माण होतात. त्यांची उत्पत्ती होते. ते काही काळासाठी स्थितीमध्ये असतात आणि त्यानंतर त्यांचा लय पावतो. अशा अनेक योनीमध्ये, अनेक आकाराने, अनेक रूपाने जीव निर्माण होतात. या असंख्य जीवापैकी एक जीव म्हणजे मनुष्य आहे, जो त्रिगुणांच्या आधारे त्याचे जीवन जगत असतो. त्याला असे वाटत असते की तो त्याचे जीवन नियंत्रित करत आहे, पण खरे तर त्याचे त्रिगुणच त्याचे जीवन नियंत्रित करत असतात. तो जे काही कर्म करतो, सत्कर्म करतो, कुकर्म करतो, अकर्म करतो, शुभ कर्म करतो, अशुभ कर्म करतो,
हे सर्व प्रकारचे कर्म याचे नियंत्रण त्या त्रिगुणांच्या आधारे होत असते अर्जुना. हे जे मनुष्य लोक आहे हे दोन वासनेच्या आधारे चालते, सद्वासना आणि कुवासना म्हणजेच दुर्वासना. सद्वासनेने चालणारा मनुष्य हा सत्वगुणी असतो, तर कुवासनेने म्हणजेच दुर्वासनेने चालणारा मनुष्य हा तमोगुणी असतो. जो मनुष्य सत्वगुणी असतो तो सद्बुद्धीच्या आधारे त्याचे जीवन जगतो, संपूर्ण विधी निषेध यांचे पालन करतो, वेदांचे जे मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याच आधारे कर्म करतो. जो मनुष्य सद्विचारी असतो तो सद्गुणी असतो आणि जो मनुष्य अविचारी असतो तो तमोगुणी असतो. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य या तीनही प्रकारच्या मनुष्याच्या जीवनामध्ये इच्छा निर्माण होतात, पण ते त्यांच्या गुणांच्या आधारे होतात. तमोगुणी मनुष्य त्याच्या मनात जी इच्छा निर्माण करतो त्यामुळे तो कर्म भ्रष्ट होतो, तर सत्वगुणी मनुष्य त्याच्या मनामध्ये जे इच्छा निर्माण करतो त्यामुळे तो कर्मभ्रष्ट होत नाही, तर तो वरच्या कुळात जन्म घेतो. इतर योनींचाही विस्तार याच प्रमाणे होत असतो, पण जो मनुष्य कर्मभ्रष्ट होतो त्याला नरकाचा भोग मिळत असतो आणि तो खालच्या योनीमध्ये पुढे चालून जन्म घेतो अर्जुना. अशा प्रकारे मनुष्याचे कर्म त्रिगुणाच्या आधारे नियंत्रित होतात, तरी सुद्धा मनुष्याला कर्मफळाचा भोग मात्र घ्यावाच लागतो. जो मनुष्य दुर्जनांची संगती करतो तो कर्मभ्रष्ट होऊन खालच्या योनीत जन्माला जातो, तर जो मनुष्य सतसंगती करतो, चांगल्या लोकांची संगती करतो, तो कर्मभ्रष्ट न होता तो मनुष्य परत शुद्ध सत्वगुणाच्या कुळामध्ये म्हणजे वरच्या योनीत जन्म घेतो अर्जुना. च्या आधारे मनुष्याला 3 प्रकारच्या गती प्राप्त होतात: ऊर्ध्वगती, मध्यगती आणि अधोगती. तमोगुणी मनुष्याला सदैव अधोगतीच प्राप्त होते, तर सत्वगुणी मनुष्याला ऊर्ध्वगती म्हणजे वरच्या योनीत जन्म मिळतो. प्रत्येक मनुष्याला कर्म हे करावेच लागते. कर्मापासून मनुष्य पळून जाऊ शकत नाही, टाळू शकत नाही आणि कर्मापासून लपूनही बसू शकत नाही. सत्वगुणी मनुष्य सद्बुद्धीच्या आधारे त्याचे जीवन जगतो. त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची उच्च स्तराची स्फूर्ती असते, विवेक असतो, धारणा शक्ती असते. तो मनुष्य प्रत्येकाचा आदर करत असतो, कारण त्याची वृत्ती ही सात्विक बनलेली असते. सत्वगुणी मनुष्य सदाचाराचा आधार घेतो, शिष्टाचाराचा आधार घेतो, वेदांताचे आचरण करण्याचा प्रयत्न करतो. यज्ञ कर्म, यम, दम, तप, वैराग्य, धैर्य, वृत्त, धर्म, मोक्ष, प्रवृत्ती मार्ग, विद्या अशा सर्वांचा आधार घेऊन तो सत्वगुणी मनुष्य या संसार वृक्षामध्ये त्याचे जीवन व्यतीत करत असतो. जो मनुष्य माया विशिष्ट ब्रह्माच्या आधारे जीवन जगतो म्हणजे जो मनुष्य रजोगुणी असतो तो लौकिक सुखामध्ये रममाण झालेला असतो. त्याला ज्ञानाचा आधार असो किंवा नसो, त्याला शारीरिक स्तरावर सर्व सुखसोयींचा उपभोग घ्यायचा असतो. असा मनुष्य मृत्यूनंतर त्याला मध्यगती प्राप्त होते म्हणजे परत त्याला मनुष्य जन्म मिळतो. पण जो मनुष्य तमोगुणी असतो त्याच्या जीवनाचे मूळ म्हणजे अज्ञान असते आणि दुसरे मूळ म्हणजे अविद्या असते. तो मनुष्य या अस्तित्वहीन आणि अविचारामुळे अविनाशी असणाऱ्या तत्वाला ओळखत नाही, पण या सृष्टीला सत्य मानतो. तो मनुष्य
एकाच भ्रमात जीवन जगत असतो की मला फक्त आणि फक्त उपभोग घ्यायचा आहे, असा ह्या संसार वृक्षामध्ये अज्ञान रूपी मूळ छेदण्याचा एकमेव उपाय म्हणजे आत्मज्ञान आहे. अर्जुना, आत्मज्ञानाचे 4 स्तंभ आहेत. पहिला स्तंभ भक्ती, दुसरा ज्ञान, तिसरा विवेक आणि चौथा वैराग्य. हे 4 मुख्य स्तंभ आहेत. तर या संसार वृक्षाचे अज्ञानाचे मूळ छेदण्याचे 6 लघु स्तंभ आहेत आणि ते म्हणजे निश्चयात्मक बुद्धी, दुसरा स्तंभ देहाभिमानाची होळी, तिसरा अंतर्मुखता, चौथा विषय भोगाचा वीट, पाचवा अतिशुद्ध मनन आणि 6वा निधिध्यासन. हे 6 लघु स्तंभ आहेत. तर आता थोड्याच वेळापूर्वी सांगितलेले 4 मुख्य स्तंभ म्हणजे भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य, अशा प्रकारचे हे 4 मुख्य स्तंभ आहेत. जो मनुष्य ज्ञानाच्या आधारे जीवन जगतो तो सत्वगुणात स्थित होऊन त्या पलीकडे असलेले शुद्ध सत्वगुणात स्थित होऊन या संसार वृक्षाचे मूळ ओळखतो आणि आपले जीवन अंतर्बाह्य स्थिर, शांत, आनंदी, समाधानी, प्रसन्न करून शारीरिक दृष्ट्याही निरोगी जीवन जगून भौतिक सुखसोयींचा देखील उपभोग घेतो. अर्जुना, तू देखील त्याच शुद्ध सत्वगुणी मनुष्याप्रमाणे अज्ञानाचे मूळ छेदणारा आहेस. तू तुझे जीवन या आत्मज्ञानाच्या 4 स्तंभावर म्हणजेच भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य या 4 स्तंभावर तुझे जीवन जगत आलेला आहेस. अर्जुना, उठ, उभा राहा, तुझ्या समोर पडलेले शस्त्र उचल आणि आत्मविश्वासाने युद्ध कर्म करण्यासाठी जे तुझे स्वकर्म आहे, नियत कर्म आहे, ते करण्यासाठी सज्ज हो. अर्जुना, अशा प्रकारचे मार्गदर्शन, प्रोत्साहन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला देत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की जो मनुष्य भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य ह्या 4 मुख्य स्तंभावर जीवन जगेल तो त्या द्वापार युगातील अर्जुनासारखा अंतर्बाह्य, स्थिर, शांत, प्रसन्न, आनंदी, समाधानी, निरोगी व भौतिक दृष्ट्याही सुखसोयुक्त जीवन जगेल. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 142व्या प्रवचन पुष्पात मनुष्याला स्वस्वरूपाच्या विस्मृतीचे कारण कोणते आहे याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्या 142व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.